बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आता बातम्या पाहूया विस्तारानं. कोल्हापूर शहरातील रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज लाईन आणि पाणी पुरवठा सक्षम करण्यावर आपला भर राहील. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून शहराचा सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न असेल. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेला भाविक कोल्हापुरात किमान एक दिवस राहिला पाहिजे, या दृष्टीनं सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर राजेंद्र भारुड यांची नियुक्ती झाली आहे. आज दुपारी त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी महापालिकेत येऊन पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी त्यांचं स्वागत करून कार्यभार सोपवला. महापौर रूपाराणी निकम, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर डॉक्टर भारुड यांनी महापालिकेच्या विभाग प्रमुखांची बैठक घेऊन शहराच्या विविध प्रश्नांची आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. आज सायंकाळी डॉक्टर भारुड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असताना 2.5 वर्षात चांगली कामगिरी करता आली असं सांगून कोल्हापूरसाठी काही चांगलं करून दाखवणार या भूमिकेतून कार्यरत राहणार असल्याचं सांगितलं. यापूर्वी शिवाजी विद्यापीठात यायचो, त्यामुळे कोल्हापूरशी संपर्क होता. शहराचे काही प्रश्न आपल्याला माहीत आहेत. शहरातील रस्ते, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. शहर सुशोभीकरणासह करवी निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनाला येणारा भाविक किमान एक दिवस कोल्हापुरात राहिला पाहिजे. त्या दृष्टीनं पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे असं डॉक्टर भारुड यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर महापालिकेचं बजेट कमी आहे, मनुष्यबळाची कमतरता आहे, पण त्यातूनही मार्ग काढून कोल्हापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं डॉक्टर भारुड यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, विशेष करून कोल्हापूर शहरामध्ये लोकशाही, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सोबत एकत्रितपणे काम करून ह्या शहरासाठी आयुक्त म्हणून जे काही चांगलं काम मला करता येईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. शहरातले जे मुख्य विषय आहेत, पाणी, स्वच्छता, एन्क्रोचमेंट, त्याच्यानंतर टॅक्स वसुली, हे जे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरती माझा भर असेल. आणि विशेष करून सर्वांच्या सोबत राहून एकत्रितपणे चांगलं शहराचा विकास कसा करता येईल त्यासाठी मी आयुक्त म्हणून आणि माझी पूर्ण टीम, ॲडिशनल कमिशनर, डेप्टी कमिशनर, असिस्टंट कमिशनर, आम्ही सर्व एकत्रित मिळून हे करण्याचा प्रयत्न करू. शहरात अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही. पंचगंगा प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न असेल. शहराच्या प्रश्नांचा अभ्यास करून प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असं डॉक्टर भारुड यांनी बोलून दाखवलं. वास्तविक नूतन आयुक्तांच्या समोर समस्यांची यादी आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी कितपत साथ देतात आणि नवे आयुक्त किती खमके म्हणून काम करणार हे लवकरच दिसून येणार आहे.